पाहुयात पुढची बातमी आहे संजय राऊत यांच्या गौप्यस्फोटाची। एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री होण्याची मागणी ही अमित शहा यांनी फेटाळून लावली असा एक मोठा दावा आणि गौप्यस्फोट संजय राऊतांनी केलाय। शिंदेंची शिवसेना भाजपमध्ये विलीन करण्याचा सुद्धा शहांचा शिंदेंना सल्ला होता असंही राऊत म्हणतात। तर आमचे 132 आमदार आहेत, आम्हाला भाजपशिवाय दुसरा मुख्यमंत्री करायचा नाही। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या विरुद्ध अमित शहा यांच्याकडे तक्रार केली असाही राऊतांचा दावा आहे। सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिलेली नाही अशी सुद्धा शिंदेंनी तक्रार केली आहे। माझे निर्णय हे फिरवले जात आहेत असाही शिंदेंचा तक्रारीचा सूर होता असा मोठा दावा आणि गौप्यस्फोट संजय राऊतांनी केलेला आहे। राजकारणात एक अस्वस्थ आत्मा पहाटे 4 वाजता त्याच्या पक्षाच्या प्रमुखांना भेटतात, म्हणजे अमित शहाना भेटतात। अस्वस्थ आत्मा पहाटे 4 वाजता भेटतो तेव्हा तो काय सांगेल? तू पहिली तक्रार देवेंद्र फडणवीस यांची करेल, हे तुम्ही मान्य केलं पाहिजे की मला कसा त्रास होतो आहे, माझी कशी कोंडी केली जाते, माझे कसे अधिकार काढून घेतले जात आहेत, माझ्याबरोबरच्या मंत्र्यांच्या कशा चौकशा लावलेल्या आहेत, माझ्याबरोबरच्या आमदारांचा कसा निधी रोखला आहे, याच्यावर चर्चा झाली। आणि ते असं म्हणतायत तिथे की तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही आलो, आता आम्ही काय करायचं, मला मुख्यमंत्री करा। नाही, त्यातलं एक विधान असं आहे की अमित शहा शिंदेंना असं म्हणतायत की आप बीजेपी में मर्ज हो जाओ, आपका क्लेम सीएम पद पर कब रहेगा। असं झालं नाही याचा इन्कार करावा वीर सावरकरांची शपथ घेऊन। मी दुसरं कोणाची सांगणार नाही बरं का, ही चर्चा झाली नाही अशा प्रकारे, हे त्यांनी सांगावं ना। पण राऊत साहेब, अमित शहा आणि शिंदे यांच्यातला हा संवाद आहे तो उघड कसा होतो? बघा, बऱ्याच गोष्टी उघड होत असतात, जसं झेलेन्स्की आणि ट्रम्प मधला संवाद उघड झाला तो प्रसार माध्यमांसमोर तसा येतो ना। ज्या गोष्टी बाहेर आणायच्या असतात ते मोठे राजकारणी आपोआप बाहेर आणतात, नक्कीच आणतात। या देशामध्ये असं होत आहे, जगभरात असं होत असतं। याच्यापेक्षा वेगळा संवाद दोघात होऊ शकतो का? होऊ शकत नाही। आणि तोच संवाद झाला, आणि हा संवाद झालाय देवेंद्र साहेबांनाही माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।